घरची फुलं, निरागस आपल्या दुनियेत रममाण असणारा आयुष्य, ना उद्याची फिकीर ना काळजी, त्यातलीच ही काही मुलं आणि यांच्या आपसातील भांडणाचं काय करावं याचं उत्तर तर देवाकडे पण नसेल. नावाप्रमाणेच त्याचा स्वभाव शांत. नीट पकड ना ती रस्सी, एकदा सांगितलं ते कळत नाही का तुला? सरळ, सर्वांना समजून घेणारा. असो, तर हळूहळू तुम्हाला सर्वांचा परिचय होईलच. चला तर मग बघूया.
तिच्यासाठी आज एक गिफ्ट आणले आहे. का आणलं तिच्यासाठी गिफ्ट? मला नाही सांगशील? आधी मी तिला सांगणार. अरे ते तिला मला सांग काय आणले ते. नक्की ना तू तिला नाही सांगणार? नक्की रे नाही सांगणार. हे बघ. मूर्ख असता तुझला. कशासाठी एवढा मोठा केक? कसे उद्याचा बर्थडे आहे, आपण करणार होतो पार्टी. काय? उद्या तिचा बर्थडे? का तुला माहिती नाही का? अगं आई, मी विसरलोच होतो. मग तू कसं आणला केक? अगं आई, सुशांत मला सांग पैसे कुठून आणलेस? अगं आई, ते काय झालं ना की सुशांत खरं खरं सांग कुठून आणलेस तू पैसे? अगं आई, ते सुशांत मला सांग पहिले कुठून आणलेस तू पैसे? जा टाका टाकला. ओके जा, नाही सांगणार. सुशांत बापरे बाप, आज तो लगा था की गए काम से. अरे पण सांगायचं ना तुम्ही आलाय म्हणून. आधीच नसतं का कळालं मी? मग सांगितलं नाही का मी? अरे पण कधी सांगितलंस तुम्हाला? तो पकडायला एकदम जवळ आला तेव्हा सांगितलंस तुम्हाला. यार सुशांत कधी होता आणखी मजा आली. हाँ यार, सुशांत और भी मजा आली. और आजकल वो दिखता ही नहीं. काय हो त्या राहिलने केला ना शहाणपणा. आधी आपण सगळे सोबत खेळायचो. हाँ मस्त. आता बसलो इथे. हाँ यार, वो देखा जाए तो उस दिन सुशांत की कोई गलती भी नहीं थी. वो तो सिर्फ नील की मदद कर रहा था. गलती हमारी है यार. हो यार, चूक आपलीच आहे. आपण राहिल सोबत नको जायला होतं. पर क्या करे, उस दिन तो सबको गुस्सा आया था ना. चल जायचं का आपण सुशांतच्या घरी? हो चल. सुशांत, अगं चिंटी, तू इकडे काय करतेस? काही नाही, सहज आले. बस ना. तू इकडे नेहमी येतेस का? नाही, एखाद्या वेळी येते. आज कशी आलीस? अरे सांगितलं ना, सहज आली. पण मी हे काय पाहते, तो चक्कर रडतोय. ते एकट्यात. अगं मी कुठे रडते? अजूनही लपवतो सुशांत माझ्यापासून. तुला कधीपासून या मोठ्यासारख्या सवय लागल्या सुशांत? म्हणजे मी समजलो नाही. अरे या खोटं खोटं वागायच्या, चेहऱ्यावर एक आणि मनात एक ठेवून वागायचं. खोटं रडायचं, खोटं हसायचं, स्वार्थासाठी गोड बोलायचं आणि मग वेळप्रसंगी दगा करायचं. कधीपासून या मोठ्यासारख्या सवय लागल्या तुला? सुशांत तरी सांगणार आहेस का तू? चिंटे, मला त्रास होत आहे ग. कसला? सगळ्याच गोष्टींचा त्रास होत आहे मला. मी केलेलं एकही काम व्यवस्थित होत नाही. ते कुणाला आवडेल? कुणास ठाऊक मी अशुभ आहे का ग? सुशांत तरी असं काय बोलतोस तू वेळासारखा? नाही, तुला खरं सांग, असं काय असते का ग? असं काही नसते रे. मी केलेलं प्रत्येक काम चुकीचंच का ठरतं? एकतर तो नील बिचारा आंधळा आहे. त्याला मदत करण्यासाठी मी गेम खेळलो नाही. सगळे मित्र माझ्यावर नाराज झाले आणि त्याला आंधळा म्हणून सोडून दिला. गरजवंताला मदत करण्यापेक्षा खेळणं हे तितकंच महत्त्वाचं असतं का ग? सांग ना. त्या दिवशीपासून सगळ्यांनी माझ्याशी मैत्री तोडली. काय? आई पण मला कधीच समजून घेत नाही. हा असा का वागतात? एकदा रागवणार तर तो उलट तपासून बघणार. काय कधी तरी मला समजून घे. तुझी शपथ काय, आजपर्यंत मी तुझ्याशी कधीच खोटं नाही वागलं. एकदा माझं तरी ऐक प्लीज. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.